आरोग्य क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव असलेलं नारायण हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक किडनी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम राबवण्यात आला। नाशिक शहरातील शालिमार येथील IMA सभागृहात भव्य पोस्टर स्पर्धा, प्रदर्शन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचं भविष्य आहे आणि हे भविष्य अधिक सक्षम व्हावं यासाठी नारायणी हॉस्पिटल सतत समाजोपयोगी उपक्रम राबवत असतं। याच उद्देशातून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच छंद आणि कलेच्या माध्यमातून आरोग्याविषयी जागरूक व्हावं यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या धकाधकीच्या जीवनात किडनी हा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो। किडनीची योग्य काळजी कशी घ्यावी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सखोल मार्गदर्शन केलं। शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी किडनी आरोग्यावर आधारित आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्टर्स तयार करून प्रदर्शनात सहभाग नोंदवला। या प्रदर्शनात उत्कृष्ट पोस्टर्सची निवड करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी विशेष पारितोषिक देण्यात आलं। तसंच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना नारायणी हॉस्पिटलच्या वतीनं शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन देण्यात आल्या। विद्यार्थ्यांच्या पोस्टरचं परीक्षण करण्यासाठी चित्रकला महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय साबळे उपस्थित होते, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर विजय घाटगे आणि नारायणी हॉस्पिटलचे किडनी विकार तज्ज्ञ देवीकुमार केळकर यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। आहाराचा कन्सेप्ट बदलत चालला, पण तसाच आपल्याकडे आता सगळं आहार संस्कृती खाऊ गल्ली आलेली आहे। तेव्हा ते करताना तो विचार करतो, तो आहार अत्यंत महत्त्वाचा आहे की तुम्ही जर आहार जर महत्त्वाचा केला तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहू शकतं। तेव्हा आहारावर विचार करण्याची गरज आहे, कारण की सगळं काय सांगू शकत नाही, पण आहार हे इटसेल्फ ही सेपरेट ब्रँच आहे। आहार हे मेडिसिन आहे असं अशा करायचं। समोर दिसतं पोट भरलंय तरी जागा नाही तरी आपलं लहान, म्हणून समुद्रात जरी तुम्ही किती बाटल्या टाकल्या, कचरा टाकला तरी समुद्र शेवटी किनाऱ्यावर आणून फेकतं। तेव्हा शहरात तुम्ही कितीही बोंबलं तर कधी ना कधी लग्नात कितीही खाल्लं तरी घरी आला उलट्या करायलाच लागतो, पण तो काढतोच बाहेर। दुसरा आहे विहार। विहार म्हणजे काय? व्यायाम कुठल्या ना कुठल्या प्रकारे। हे लहानपणापासूनच सवय लावते आपण। ठीक आहे साहेब, आता कसं झालं, सगळ्या कॉर्पोरेशननी ग्राउंड सोडलेले आहेत, पण त्या ग्राउंडचा काही उपयोग नाही। आता सगळे आपल्या त्या इडियट बॉक्सवर सगळं आहे, सगळे गेम पण आपल्या मोबाईलवरच आहेत। मी डॉक्टर देवीकुमार केळकर, मी नारायणी हॉस्पिटलला कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट अँड डायरेक्टर आहे। आजचा कार्यक्रम हा 12 मार्चला घडलेला वर्ल्ड किडनी डे याच्याबद्दल आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे। आज आम्ही शाळेतल्या मुलांकडनं किडनी हेल्थ आणि अवेअरनेसबद्दल पोस्टर प्रेझेंटेशनची एक स्पर्धा घेतली होती। त्याच्यामध्ये मुलांनी किडनी आणि त्याच्याबद्दल घ्यायची काळजी ह्याच्याबद्दल खूप छान पोस्टर्स प्रेझेंट केले आणि आम्ही ते डिस्प्ले करून त्याच्यातले 3 चांगल्या पोस्टर्सना आम्ही पारितोषिक वितरण केलेलं आहे। यावेळी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र एवले यांनी केलं। तसंच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुबोध मराठी, विलास झालटे आणि निखिल आहेर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। नारायणी हॉस्पिटलच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होते, कलेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचतोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।